तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अरे वा, मलाही तुला काहीतरी सांगायचंय. पण तू आधी सांग, सिरियस आहे ना? सलाईन लागली तर? नाही लागणार. म्हणजे बघा, तुम्ही आधी सांगा, काय म्हणत होता तुम्ही? नक्की. हं. तर मग ऐक, ऍक्च्युली हे काम म्हणजे मी जे तुला सांगतोय ते आई साहेब, बेबी मावशी, मी, आम्हा तिघांपैकी कोणीही करू शकतं. पण तुमच्यातलं कम्युनिकेशन वाढावं म्हणून मी हे तुला सांगतो. कोणतं काम? आणि तुमच्यातलं म्हणजे कुणाच्यातलं? म्हणजे तू, तुझे सुजित भाऊजी आणि अपर्णा, हेच आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. म्हणून मी जे काही सांगतोय ते नीट आहे. अपर्णा आणि सुजितला गाठ, त्यांना सांग की आता लग्न झालंय, देवदर्शनाला जाऊन या. आमच्या धाकट्या बंधुराजांच्या हे काही डोक्यात येणार नाही, आणि आलंही तर तो हे काही मनावर घेणार नाही. सो त्यांना आठवण करून दे. आणि त्यांनी माझं नाही ऐकलं तर? मग तू अपर्णाला सांग. आणि मला खात्री आहे संजू, अपर्णाचं सुजित नक्की ऐकेल. आणि त्याच निमित्ताने तुमच्यातला चांगला संवादही सुरू होईल. करशील ना? नाही. माझ्याच्यानं नाही व्हायचंय. तुम्ही अगदीच म्हणत असाल तर मी बेबी मावशींना जाऊन सांगते. त्या अगदी आनंदानं जाऊन सांगतील त्यांना. आणि तू का नाही करणार आहे? अहो, तुम्ही याआधी कधीच कुठल्याच गोष्टीसाठी मला जबरदस्ती नाही केली. मग आता करणार आहात का? ठीक आहे, मी सांगते त्यांना जाऊन. काही गरज नाही. आप्पे 15,000 दे. कुठून देणार आप्पे 15,000? का आप्पीकडे काय जादू आहे का? आहे की जादू. या सुजित डाले पाटलाला प्रेमात येड करण्याची जादू. अप्पूबाई, लग्नानंतरचा आजचा आपला पहिला दिवस आहे आणि आम्ही लई रोमॅन्टिक मूड मध्ये आहोत. पण आम्ही स्वतःला सांगितलंय, काय? सुजितराव, एक बाळ येणार आहे, त्यामुळे जरा जबाबदारीनं वागा. बर. आज दुपारची डॉक्टर कारखानीसांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. अहो, काय? संजू, मी तुला गृहीत धरलं ना, इथेच चुकलंय माझं. मला वाटलं गोष्टी नॉर्मल होण्यासाठी तू काहीतरी प्रयत्न करशील, पण नाही. तुला अडूनच राहायचंय ना? नाही, तसं काही नाहीये. संजू, आता मला चांगलंच कळून चुकलंय कसं आहे म्हणून. बोलतो दोघांशी. मला तुमच्याशी पण मला बोलायचं होतं तुमच्याशी. अहो, कशाला? मी त्या आमच्या इथले डॉक्टर आहे ना, त्यांच्याकडे जाऊन आले. त्या म्हणल्या का सगळं एकदम ठीक आहे, परत 15 दिवसांनी बोलवले. गेले सगळे त्यांच्याकडे, पण डॉक्टर कारखानीसांकडे जाणं गरजेचं आहे, जायला लागतंय. कसं आहे माहितीये का, माझं बाळपण पण त्यांनीच केलंय. माझं म्हणजे मी पोटात होतो तेव्हा. पूर्वी ते होते, आता त्यांची सुनी. जागृत देवस्थान कसं असते तसं जागृत हॉस्पिटल ते ढाले पाटलांचं. येऊ का? या ना भैया साहेब. या की भैया साहेब, आज मान न राखता आत या. काळी साहेबाची खोली आहे होय, विचारून घ्यायला. विचारावं लागतं बाबा. नवीन दाम्पत्याच्या खोलीत यायचं म्हणजे विचारायचं.
काय झालं? काय बाहेर काही झालं का? बाहेर नाही, आत काही झालंय का? काय कळलं नाही भैया साहेब. सेम, म्हणजे मलाही कळलं नाही. काय लग्नानंतरचा आजचा पहिला दिवस आणि आज तुझ्या रूमला आतून लॉक नाही. काय काय भैया साहेब, तुम्ही पण आता बेबी मावशी सारखं चावड बोलायला लागला होय. बरं, आत्ता तुम्हाला डिस्टर्ब करण्यामागचं कारण हे की म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं आहे. तुम्ही बसा बसा बसा. थांबा मी घेतो. मी घेतो, तू बस बस. बर, मला सांगा आता पुढचे प्लॅन्स काय तुमचे? अहो सगळं एवढ्या घाई गडबडीत झालं, काय पुढचं प्लॅनिंग करायला वेळच मिळाला नाही. अरे मग प्लॅन करा. सुजित, मस्त पैकी हनीमूनला जाऊन या आणि हनीमूनला जाण्याआधी देवदर्शन करून या. काय भैया साहेब, आम्ही आणि देवदर्शन. सुजित, प्रश्न आता तुझ्या एकट्याचा नाहीये. हा ते पण आहे म्हणा. मग जा. सुजित, प्रश्न आता तुझ्या एकट्याचा नाहीये. हा ते पण आहे म्हणा. मग जा. आणि फार लांब जायचंही नाहीये. 3 तासांचा प्रश्न आहे. सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं. अहो भैया साहेब पण हे बघ, आता मोडता घालू नकोस. बरं, एक काम करूयात. तू फिरायला म्हणून जा आणि अपर्णा देवदर्शन घेईल. जा रे सुजित. आईसाहेबांची अशी इच्छा आहे की त्याच्यामुळे तुमचा संसार सुखाचा होईल. त्याच्या आशीर्वादाने नाही, आमच्या दोघांमुळं आमचा संसार सुखाचा होणार आहे. हे बघा भैया साहेब, आमची काही देवाला ना नाही, पण आम्हाला जेव्हा वाटतं ना तेव्हाच आम्ही देवाची गाठभेट घेतो. एवढं रीतिरिवाज सांगतात म्हणून जुलमाचा रामराम आपल्याला पटत नाही. आमचा देव रीतिरिवाजात अडकलेला नाही आणि आमचा देव या घरातल्या देवासारखा दुकानदार बी नाही. हे केलं की ते मिळतं, ते केलं की हे मिळतं. हे असले ट्रान्झॅक्शन पटतच नाहीत आपल्याला. ओके ओके, ठीक आहे. तू जरा आता शांत बस. मला तुझं म्हणणं कळलंय. हा, अपर्णाला बोलू देत ना. मला कळू देत तिचं काय म्हणणं आहे. अपर्णा, तू बोल. तुला काय वाटतं? अहो भैया साहेब, तुम्ही आहे म्हणून, नाहीतर त्या बोलतात आणि आम्ही ऐकतोय. असं काही नाही आहे भैया साहेब. मग कसं आहे अप्पूबाई, सांगा की क्लिअर क्लिअर. कसं आहे, तुमची जी देवाबद्दलची थिअरी आहे ती एकदम करेक्ट आहे, हे पटलंय मला. घ्या. पण 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 हा पण काय तुमचा पण? तसं नाही. ऐका, आता आईसाहेबांची एखादी इच्छा आहे जी भैयासाहेब स्वतः आपल्याला सांगायला आले आणि ती गोष्ट करणं आपल्याला सहज शक्य आहे. मग आपण ती का नाही करायची? बरं, आपण असं काय करतोय की म्हणून नाही करायची? तुम्हाला त्यांचं मन मोडलेलं आवडेल का? मला सांगा, त्यांचा शब्द पडलेला तुम्हाला चालेल का? बोला सुचित्रा, आता काय म्हणणं आहे तुमचं? काय बोलणार? तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंच आहे आम्हाला टार्गेट करायचं, तर आम्ही काय बोलणार? अहो तसं नाही, पण मला सांगा की आपल्याला असं कितीसा वेळ लागणार आहे देवदर्शनाला? हवं तर तुम्ही फक्त सोबत या आणि बाजूला उभे राहा, मी दोघांच्या वतीने दर्शन घेईन. बोलण्यात तुमचा हात कुणीच धरू शकत नाही अप्पूबाई. बरं, आता माझी इच्छा आहे का आपण जायचं? आता काय जायला लागतंय? गुड, लवकर ठरवा. अपर्णा, थँक्यू, तू ग्रेट आहेस. चला, तुमचा बराच वेळ घेतला, मी पळतो. भैया साहेब, तुम्ही ना आय नो, लई हुशार आहात. अप्पूबाई, भैया साहेबांसमोर मिठ्ठू मिठ्ठू बोलून जो मौसम क्रिएट केलाय ना, तो नका ना तोडू. अहो, मी आलेच जरा. हा, एक काम. कुठं? देवदर्शनाला जायचंय ना, तर एक महत्वाचं काम आहे छोटस, तेवढं करून आलेच. हा, आलेच. अगं अप्पू, काय ग? जरा एक महत्वाचं काम होतं.
मला 15,000 रुपये पाहिजेत आत्ताच्या आत्ता. द्या. हा? काय 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 15,000 रुपये. न कम न ज्यादा. 15,000 रुपये न कम न जादा. हे महत्वाचं काम होतं का तुझं आमच्याकडं? ते धनुमामांना लागतात जरा अर्जंट. कोण धनु मामा? हा तुझे ते धनु मामा. हा हा लईच पोचलेले दिसतात तुझे धनु मामा. कालच आली असता माप ओलांडून. हा लगेच अर्जंट काम निघालं का त्यांचं? वहिनी साहेब उगाच उकाळ्या पकाळ्या काढत बसणार आहेत का आता? आम्हाला तेवढा वेळ पण नाही. हे बघ आम्ही तुला पैसे देऊ शकत नाही. ते आमचं महिन्याचं बजेट कोलमडल म्हणून. अच्छा म्हणजे फक्त 15,000 रुपयांनी ढाले पाटलांच्या थोरल्या सुनेचं बजेट कोलमडतं. तिला भीक लागते. ए जीभ सांभाळून बोलायचं. आणि काय ग तुला काय वाटलं ढाले पाटलांकडे काय नोटा छापायचा कारखाना आहे? हे बघ आमचं महिन्याची भिशी महिन्याचं पार्लर अजून व्हायचंय. आणि हा या मंथ मध्ये आमच्या मम्मीचा बर्थडे असतोय त्यामुळे शक्यच नाही. लई आवड खर्च होणार आहे. आम्ही काय तुला पैसे देऊ शकत नाही. हा अगदीच तुला 500 रुपये हवे असतील तर यू आर वेलकम. वहिनी साहेब मला हलक्यात घेण्याची चूक करू नका आणि माझ्या शेपटावर पाय द्यायला तर जाऊच नका. नाहीतर ही अपर्णा सुजितराव ढाले पाटील लई महागात पडेल तुम्हाला. हे ताटायला लागली का आमच्यावर? हो आणि तेही तुमच्याच वागण्यामुळे. मदत नसेल करायची तर सरळ तसं सांगायचं. या असल्या चिप्पाड गोष्टी मला सांगायच्या नाहीत. आणि अजून एक मी कधीच कोणाचा कसलाच हिसाब बाकी ठेवत नाही. तुमचाही हिसाब सव्याज परत केला असता. पण आज तुम्ही जे काय वागलात ना ते विसरू नका. केशव किती गोड भाजी केली. जा तिकटाचं काहीतरी घेऊन ये. बरोबर भैया साहेब तुम्ही दिलेलं मौल्यवान मार्गदर्शन पावलेलं आहे. आमचं मौल्यवान मार्गदर्शन वगैरे काही नाहीये. मौल्यवान व्यक्तीकडून तुम्ही ऐकलाय आणि कन्व्हिन्स झालाय. आता मला कळून चुकलंय सुजित. जर तुला कन्व्हिन्स करायचंय तर त्या मौल्यवान व्यक्ती थ्रूच आम्हाला जावं लागणार. पण नाहीस तू जायचं ठरवलं याचा आनंद आहे. या घरात अजून बाकी लोक आहेत त्यांना कान डोळे आहेत. तेव्हा कोड्यात बोलू नका. सगळ्यांना समजेल असं बोला. आय अग्री दादासाहेब. नाही भैया साहेबांची इच्छा होती की मी आणि अपर्णानं देवदर्शनाला जावं. देव आणि तुम्ही तसंही त्यांच्या बोलण्याला हरताळच फासला असेल तुम्ही नाही का? दादासाहेब तुम्ही आमच्या बाबतीत रॉंगच प्रिडिक्ट करता राव. आम्ही भैया साहेबांचा शब्द वरच्यावर झेललाय. आम्ही जातोय देवदर्शनाला. अगं बाई काय हो रणजित भाऊजी यांच्या संसाराची फारच काळजी करता बाई तुम्ही. कोणाच्याही कोंबड्याने का होईना आरवलं हे महत्वाचं.
बरं, आपली गाडी घेऊन जा, सावकाश जा, सावकाश या. आणि ती गाडी आहे, गाडी म्हणूनच चालव, विमान म्हणून नाही. भैयासाहेब, तुम्ही काय मला लहान पोरासारखं समजताय हो? लग्न झालं माझं आता, आणि मी एकदम सेफ अँड सिक्युअर गाडी चालवतो, काय विषय नाही. हा, अगं बाई, हो का? मग मागे एकदा गाडी चालवताना दादासाहेबांना घाम फोडला होतास तू, आठवतंय का? चांगलं आठवतंय. अगं बेबी मावशी, तुला डिटेल माहित नाहीये त्या किस्स्यातले. काय झालं, मी आणि दादासाहेब गाडीतनं जात होतो. दादासाहेबांनी 2-3 वेळा मला अक्कल शिकवून त्यांची पॉवर दाखवली. पण मी त्यांच्या गाडीची पॉवर टेस्ट केली. गाडी जेव्हा थांबली तेव्हा दादासाहेबांना घाम फुटला होता. है की नाही दादासाहेब? आणि त्याच दिवशी तुम्ही घर सोडलं नाही का सुचित्रा? सुजित भाऊजी, तेव्हा यांचा नुकताच संसार सुरू झाला होता, दुसरा. तुमचा पहिलाच आहे, सांभाळून. सुजित, खरंच गाडी जरा सांभाळून चालव. ही 2 जीवांची आहे, सांभाळून जरा. काय ग अपर्णा? सॉरी, काय झालं? एवढ्याच संसारात रमलीस का काय? इश्श, अगं, नीलाजऱ्या सुजितला लाजरी बायको मिळालीये. सॉरी, काय झालं होतं बेबी मावशी? त्याला जरा गाडी नीट चालवायला सांग. 2 जीवाची आहेस बाई, सांभाळून जा दोघही. हो, सांभाळून जातो आम्ही. आणि किती काळजी करता हो बेबी मावशी तुम्ही माझी. अगं मग तू माझी लाडकी सून आहेस. संजूताईंपेक्षा? मग कधी निघताय? नेक का मी देरी क्यों? जेवण झालं की लगेच निघायचं. हा, गुड. अहो, एक सांगायचं राहिलं. आपण थोडं उशिरा निघालो तर चालेल का? का? मी जरा घरी जाऊन येते. मग हे काय गरज तर आहे ना तुझं? अहो, तसं नाही, पण मी जरा मामांकडे जाऊन येते. कालपासून आमची भेट नाही. तसं 1च दिवस झालाय, पण त्यांना सवय नाही हो माझ्याशिवाय राहायची. तेव्हा जरा पटकन जाऊन भेटून येते, मग आपण लगेच निघू. चालेल ना? जा की मग, त्यात काय एवढं. हे बघ, तुला माझी परमिशन मागायची गरज नाही. तुला जिथं जायचंय तिथं जा. हा, नाही, आणि तू परमिशन मागूच नको. येत्या काही दिवसात सुजित तुला प्रत्येक गोष्टीची परमिशन मागणार आहे. घ्या. कालच लग्न झालं आणि आजच या घरातल्यांसमोर हात पसरवायची वेळ आणली धनुमामा. ती राजश्री जरा जास्त शिपारशी करत होती, पण गेली उडत. तू नाही तर नाही. बेबी मावशी काय त्यांच्या लाडक्या सुनेला पैसे द्यायला नाही म्हणायच्या. बेबी मावशी, बेबी मावशी,
बेबी मावशी बेबी मावशी 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 बेबी मावशी गेल्या कुठे म्हणायचं या इथं तो मामा डोक्यावर बसलाय इथंही बाई जागेवर नाही काय करू काय सुचना झालंय असं म्हणतात कढाले पाटलांच्या घरात नुसतं झाडलं तरी हजारो रुपये तर सहज निघतील बघूया निघतात का ते